मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला रोजच्या वापरासाठी बॅग शिकवणार आहे। बघा, तुम्ही खालचा बेस पण बघू शकता। मोठ्या साईजमध्ये हा बेस मी बनवला आहे आणि खूप सुंदर अशी बॅग आहे। पाठीमागे एक कप्पा आहे आणि आतल्या बाजूला पण एक कप्पा आहे। असे 3 कप्पे आहेत। बॅग शिवायला एकदम सोपी आहे। कशी वाटली? छान आहे ना बॅग? चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा, आता ही रोजच्या वापराची बॅग बनवण्यासाठी मी असे हे 2 पीस घेतलेले आहेत। त्याचं तुम्हाला मी माप सांगते। बघा, आता ह्याचं माप आहे 18 इंच बाय 14 इंच। 18 बाय 14 इंचाचे 2 पीस घेतले। त्याच्या आतमध्ये मी कॅनव्हास लावले आणि खालच्या बाजूला मी अस्तर लावून घेतलेलं आहे। असे हे 2 पीस मी घेतले आहेत। आता एका पीसाला मी काय करणार आहे, माझ्याकडे साडीची लेस आहे ना, एक शिल्लक होती, ती अशी थोडीशी अशी इकडनं ना सगळ्या बाजूने अर्धा इंच सोडून मी ही लेस शिवून घेणार आहे। अशा पद्धतीने इकडनं अर्धा इंच आणि इकडनं पण अर्धा इंच असे चारी बाजूने ही लेस मी शिवून घेणार आहे। ठीक आहे, अशी ही चारी बाजूने लेस शिवायची आहे एका पीसाला। असं ह्या टाईपमध्ये दिसेल हे आपलं पीस। आणि हा जो दुसरा पीस आहे ना, त्याला काय केलं मी, वरनं 3 इंच मार्किंग करायची। 3-3 इंचाची ही लाईन मारून घ्यायची आणि आपण तिथे ते कट करणार आहोत। इथनं मी 3 इंच घेतलेलं आहे बरं का। आता इथे आपण हे कापून घेणार आहोत। आता इथे हे कापून झालं ना, इथे आपण अशी चेन लावून घेणार आहोत। आणि चेन लावल्यावर पाठीमागच्या बाजूला परत एक अस्तरचा तुकडा लावणार आहोत। ह्याच्याच मापाचा पूर्ण अस्तरचा एक तुकडा लावणार आहोत। हा पीस आपला तयार झाला। आता इथे बघा, आता इथे लेस शिवून झाली ना की मग काय करायचं, आतल्या बाजूला आहे ना, म्हणजे हे असं बरोबर मधोमध दुमडायचं। इथे मध्यभाग दिला का आपला, मग आतल्या बाजूला मी इथं 8 बाय 8चा एक चौकोन घेतला आहे आणि त्याच्या पाठीमागे मी कॅनव्हास लावले आणि चारी बाजूने मी ते दुमडून घेतलं आहे। आणि ते असं आपल्याला इथे फक्त इथे शिवायचं नाही, हे 3 बाजू शिवून घ्यायचे आहेत, म्हणजे हा आपला आतला एक कप्पा तयार होईल। चला तर मग आपण हे 2 पीस तयार करून घेऊया। बघा, आता अशा प्रकारे मी लेस लावून घेतली आहे आणि आतमध्ये माझा हा कप्पा पण शिवून झाला आहे। आणि इकडे पण मी चेन लावून घेतली आहे एका पीसाला दुसऱ्या बाजूला आणि आतमध्ये अस्तर लावून घेतलं आहे। तर आता आपण बंद लावूया। हे लेस हे तुम्हाला ऑप्शन आहे बरं का, असेल तर म्हणजे लावायचे असेल तर लावा, नाही तर नाही लावली तरी चालेल। आता त्याच कापडाचे मी बंद घेतलेले, तर ते बघा बरं का तुम्ही, ते आहेत 26 इंच बाय 1 इंचच्या 26 बाय 1 इंचाचे 2 बंद मी घेतले आहेत। आता बंद कसे लावायचे, तर हे असं मधोमध ह्याची घडी घालायची आणि मध्यभागाला मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला। बघा, मार्किंग करून घेतलं। आता ते मार्किंग केलं ना की तिकडनं 3 इंचावर इकडच्या बाजूला मार्किंग करायचं आहे आणि इकडे 3 इंचावर मार्किंग करायचं आहे। आणि मग तिथे आपण हे असे बंद लावणार आहोत। बघा, अशाच प्रकारे दुसऱ्या साईडला पण बंद। आता दुसरी साईड कशी करायची, की बरोबर अशी समोर घ्यायची, समोरासमोर घ्यायचं आणि बरोबर म्हणजे ते समोर मार्किंग करायचं, म्हणजे आपले जे बंद आहेत ना ते समोरासमोर येतील, मागं पुढं बंद येणार नाही। त्याच्यामुळे असे 2 पीस असेल तर असे बरोबर समोरासमोर घेऊन मार्किंग करून घ्यायचं आहे। ठीक आहे, चला तर मग आता आपण बंद लावून घेऊया। असे माझे ना, हे बघा, आता माझे ना बंद लावून झालेले आहेत। आता आपल्याला इथे चेन लावायची आहे बरं का। तर चेन बघा कशी लावायची ते,
आता हे चैनीचा मी एक भाग घेतला आहे, तो आपल्याला असा उलट इथे असं हे लावायचं आहे आणि त्याच्यावरती एक कापडाची पट्टी घेतलेली आहे आणि ती पण ठेवून अशी मी इथे शिवणार आहोत आपण. म्हणजे हे खालचा भाग, ही चेन आणि ही कापडाची पट्टी ठेवून शिवणार आहे, म्हणजे आपल्याला पाठीमागच्या बाजूला पायपिंग करते. बघा आता हे ह्या भागाला मी केलेलं आहे. बघा ही खालचा भाग चेन आणि ही पट्टी लावली. आता ही पट्टी लावली ना की मग हे असं बघा अशी चेन लावून झाली ना तर मी ही पट्टी आतल्या बाजूने अशी दुमडून इथे शिलाई मारून घ्यायची, म्हणजे आपला हा चैनीचा जो हा भाग आहे ना तो नीट व्यवस्थित दिसेल, पायपिंग केल्यासारखं दिसेल. ठीक आहे. मग आता अशा प्रकारे माझी चेन शिवून झालेली आहे बरं का. बघा तुम्ही आतल्या बाजूने पण बघा अशी पायपिंग मी म्हणजे ही केली आहे, छान दिसते ना पट्टी लावल्यामुळं. आता आपल्याला बेस तयार करायचा आहे बरं का. मग आता बेससाठी मी काय केलं आहे, ही पट्टी घेतलेली आहे. पट्टी आहे बघा 11 इंच बाय 6 इंच. 11 बाय 6 इंचाची ही पट्टी आहे. त्याला पण मी कॅनव्हास लावले आतल्या बाजूने आणि खालनं परत अस्तर लावले आणि चारी बाजूने शिवून घेतले. ठीक आहे. आता ह्या पट्टीची मधोमध घडी घालायची. हां इकडे मार्किंग करून घ्यायचं बरोबर मधल्या इथे ना आपण खुणा करून घ्यायचं. आणि आता हे जे 2 भाग आहे ना त्याचे पण खालचा जो बॉटम म्हणजे आहे त्याला पण अशी घडी घालून घ्यायची बरोबर मधोमध. आणि त्याला पण असं मार्किंग करून घ्यायचं दोन्ही भागाला. आता हे मार्किंग करून झालं ना तर आता ही पट्टी ना आपण इथे अशी जॉईन करून घेणार आहोत. हो का. इथे अशी इथे शिलाई मारायची आणि दुसऱ्या भागाला इथे शिलाई मारून घ्यायची. अशी इथे आणि इथे शिलाई मारायची आणि आतल्या बाजूने दाब शिलाई मारून घ्यायची. म्हणजे बघा इथे शिवून झालं ना की असं करून वरनं दाब शिलाई मारून घ्यायची. अशा प्रकारे ही पट्टी आपल्याला इथे पहिल्यांदा जोडून घ्यायची आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने माझी ही पट्टी शिवून झालेली आहे बरं का. बघा हे हा पीस आपला असा हा दिसतो. आता ह्याच्यामध्ये आपण रनर घालून घेऊया. बघा आता रनर माझं घालून झाले. आता काय करायचं, आता परत हे बॅग आहे ना आपण उलटी करणार आहोत. आता उलटं केलं ना की आता काय करायचं, हे ना कडेचे 2 बाजू शिवून घ्यायच्या पहिल्यांदा. आणि कडेच्या बाजू शिवून झाल्या ना की मग त्याला पायपिंग करून घ्यायची. आणि मग पायपिंग झाली की मग हा जो भाग आहे ना आता शिवलं हे असं दिसेल. मग हा भाग इथे असा शिवून घ्यायचा बघा असा. आणि ह्याला पण पायपिंग करून घ्यायची, म्हणजे हे असे धागे दिसणार नाही. पहिल्यांदा कडेची भाग शिवून घ्यायचा आणि त्याला पायपिंग करायची. मग हा आपला त्रिकोण म्हणजे कोणे शिवून घ्यायचे आणि त्याला पायपिंग करायची. चला तर मग आपण शिवून घेऊया ते. बघा आता अशा प्रकारे माझं पायपिंग पण पूर्ण झालं आणि शिवून पण झालेलं आहे बरं का. चला आता आपण पर्स सरळ करूया. आता आपली ही सुंदर अशी बॅग तयार झाली आहे बरं का. बघा तुम्ही हा बॉटल पण बघू शकता आणि हा एक आपला बाहेरचा कप्पा आहे. आणि आतमध्ये पण सुंदर असा छोटासा कप्पा केलेला आहे. काही पण ठेवायला हवा. खूप सुंदर अशी ही बॅग आहे. तुम्हाला डेली यूजसाठी खूप छान वाटेल. कशी वाटली बॅग मग? आवडली ना? चला तर मग आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.